आमदार सुरेश धस आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। साहेब, काल खरं तर हे जे चार्जशीट आहे ते म्हणजे आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि खरं तर वाल्मिक कराडच यामध्ये मेन प्रमुख आरोपी असल्याचं यात स्पष्ट होते। हे पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की आका यांचा मेन आका कोण आहे, आका तोच सापडला ना, कारण हा मास्टर माइंड हाच, मुख्य सूत्रधार हाच, मुख्य गुन्हेगार हाच, सूत्र हलवणारा हाच आणि सगळ्यांना फोनवर आदेश देणारा हाच, म्हणून मुख्य सूत्रधार त्या ठिकाणी त्याला केलेला आहे। त्याच्याबद्दल SITचं, माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि शुक्ला मॅडम हे सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे। आणि आका आणि त्यांची ही जी टीम आहे, ही टीम लवकरात लवकर फाश्यावर कशी जाईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू। खरं तर साहेब 80 दिवस जवळपास या प्रक्रियेला लागले, कसं बघता यामध्ये? खरं हे उशीर झाला असं म्हणा? उलट लवकर केलं, 90 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल केलं। कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याला नियम आहेत। तर एक आरोपी तो आंधळे जो आहे तो फरार असल्यामुळे त्याची प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे आणि ह्या लोकांचं 80 दिवसात चार्जशीट दाखल करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती। याच्या 3 केसेस होत्या, अॅट्रॉसिटी, त्याच्यानंतर खंडणी आणि 302, म्हणजे आता 101 झालेला आहे। तर ह्या 3 गुन्ह्यांचा तपास करणं, त्या सगळ्यांची सांगड घालणं आणि ती सांगड घालून योग्य तो तपास करून कोर्टाच्या पुढे सादर करणं आणि याच्यामधून परत त्यांना मोका लावणं, मोका लावत असताना सुद्धा कुठं काही चूक होऊ नये, उद्याच्याला याच्यातला एखादा लॅक्युनो सापडू नये, एवढी सगळी काळजी घेऊन SITनं हे आरोपपत्र 80व्या दिवशी दाखल केलेलं आहे। त्याच्याबद्दल खरोखर मी म्हणतो की आभार मानले पाहिजे, याच्यात चूक काही झालेली नाही। आता इथून आणि आणखी एक मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानणार आहे की ह्या जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे, जे चार्जशीट दाखल केलेलं आहे, त्याला सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा हक्क सुद्धा अबाधित त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये आकाचे आका याबाबत ती पण मोठी चर्चा होती, पण यामध्ये आता काही पुढील काही तशी आतापर्यंत आकाच्या आकांचा संबंध आलेला नाही, परंतु सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये आणखी पुढे जाऊन जर कुठे संबंध आढळला तर मग त्यांच्यावर बोलू। फक्त आता एवढंच म्हणणं आहे आकाच्या आकांना की तुम्ही आता मंत्रिपदाला कुठपर्यंत चिटकून राहणार आहात, थोडस मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं, किंवा बिन खात्याचे मंत्री म्हणून राहा, कारण तुमच्या मंत्रिपदाचा हस्ते पर हस्ते काही ना काही फायदा हा त्यांच्यापर्यंत जातोय असं आम्हाला वाटतंय। कारण त्यांना जेलमध्ये सुद्धा VIP ट्रीटमेंट भेटायला लागली। 13 मुद्दे आमच्याकडे आलेत, ते मुख्यमंत्र्यांकडे उद्या पत्र देणार आहे, म्हणजे जेलवाल्यांच्या वरती सुद्धा कारवाया झाल्या पाहिजे। यामध्ये तुम्ही एक विधान करताय की आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत एक विधान घ्या। हे बघा, अजितदादांची राष्ट्रवादी पूर्णपणे याच्यामध्ये त्यांचा राजीनामा न घेतल्यामुळं क्लीन बोल्ड त्या ठिकाणी होते जनतेच्या मनातून। तर ते अजितदादांनी ठरवावं, क्लीन बोल्ड व्हायचं का शिक्षण मारायचे, काय करायचं काय नाही ते त्यांनी ठरवा, आम्हाला काय करायचं। तुम्ही त्यांना ठेवा पदावरती, लोक जे नाही ते बोलतात काही बी, लोक कोणावर, आमचे मुख्यमंत्री याच्यामध्ये विशालजी याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते सगळ्या पब्लिकच्या समोर पॉझिटिव्हली चालले, समाजाच्या समोर सुद्धा पॉझिटिव्हली चालले, त्यांच्याबद्दल बिलकुल राग लोभ हे बिलकुल लोकांच्या मनात राहिलेलं नाही। लोक रोष कुणावर व्यक्त करतायत, राग कुणावर व्यक्त करतायत, तर ते अजितदादांच्या पार्टीवर। मग आता अजितदादांनी ठरवायचं। मी तर म्हणतो मंत्रिपदाचा राजीनामा नको, तुम्ही फक्त ते काय म्हणतात बिन खात्याचे मंत्री होऊन तरी थांबा ना। नक्कीच। कॅमेरामन विशाल सह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।